हॅलो स्टुडंट्स. आता तुमच्यासमोर जो डेटा सेट आहे, हा डेटा सेट मी Googleवर ग्रॉसरी सेल्स डेटा असं टाकलेला आहे आणि भरपूर सर्च केल्याच्या नंतर काही वेबसाईटमधून मला हा डेटा सेट भेटला आहे. कुठून डाउनलोड करायचा हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या लिंक देईल. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ते दाखवण्याची तुम्हाला गरज नाही आहे, कारण की आपल्याला डेटा सेट डायरेक्टली कुठे ना कुठे सर्च करून मिळेलच. ठीक आहे. मी हे तुमच्यासाठी डायरेक्ट गुगलवरती नव्या प्रकारे नवीन डेटा सेट डाउनलोड केलेला आहे. कारण की आता मी असे प्रकारचे क्लासेस 2019 पासून घेतोय. पण दरवेळेस जर मी सेम काइंड ऑफ डेटा सेट शिकवत असेल ना, तर स्टुडंटला पण मज्जा येत नाही शिकायला. ठीक आहे. तर तुम्हाला बेसिकली काय करायचं माहिती आहे का, की तुमचे साधारण क्लासेस सुरू झाल्याच्या नंतर तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे, की 2 महिन्याच्या नंतर 2 महिने तुम्हाला लागतात कंप्लीट शिकून प्रॅक्टिसमध्ये यायला. एकदा का तुमचे 2 महिने झाले आमच्याकडे सफल AI कंपनीमध्ये शिकताना, तर तुम्हाला रोजचे कमीत कमी 5 ते 6 डेटा सेट ॲनालिसिस करणं, डॅशबोर्ड बनवणं, इन्साइट्स बनवणं आणि त्याचा काहीतरी उपयोगात आणणं, एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता हे एक सुपर मार्केटचा डेटा सेट आहे, जो आपण ॲनालिसिस करतोय. आता बघूयात की हे डेटा ॲनालिसिस करायला किती वेळ लागतोय. पण ऑब्व्हियसली मी तुम्हाला समजवत करतोय, म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागेल. कदाचित 2-3 दिवस लागतील, 2-3 व्हिडिओ लागतील, लाईव्ह लेक्चर्स लागतील. ठीक आहे. किंवा जास्त पण लागू शकतात. 1 आठवडाभर पण लागू शकतं. 1 आठवड्यापेक्षा जास्तही लागू शकतात, कारण की जेवढं डिटेल ॲनालिसिस तेवढा जास्त टाईम. पण ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट बनणार, त्यावेळेस तुम्हाला पटापट एकदम फास्ट पद्धतीने ॲनालिसिस करता आलं पाहिजे. सगळ्यात पहिले बघूयात की हा डेटा सेट मी डाउनलोड केल्याच्यानंतर सेम असा दिसतोय मला. मला इथे काहीतरी सुपर मार्केट डेटा दिसतोय, म्हणजे काय आहे की हा डेटा सेट एका सुपर मार्केट शॉपचा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॉसरीज मिळत असावेत. ठीक आहे. ग्रॉसरीजचा अर्थ किराणा दुकान आहे, सुपर मार्केट आहे आणि हा डेटा सेट स्टेट ऑफ तमिळनाडू मधला आहे. तमिळनाडू इज द स्टेट इन इंडिया अँड वी आर गोइंग टू अनालाइज द डेटा सेट फ्रॉम तमिळनाडू. ओके. सो आता आपण बघूयात की इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम कोणते आहेत. सगळ्यात पहिले तर किती प्रकारचे कॉलम आहेत हे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला कळेल की 10 ते 11 कॉलम आहेत. ऑर्डर आय डी पासून ते स्टेट पर्यंत. ऑर्डर आय डी माझ्या कामाचा आहे का? नाही. ऑर्डर आय डी माझ्या कामाचा नाहीये, पण मी त्याला काढून नाही टाकणार. का? कारण की ऑर्डर आय डी ठीक आहे, म्हणजे ऑर्डर आय डी माझ्यासाठी सिरियल नंबर सारखं बेसिकली 1 2 3 4 5 6 असं आहे. कस्टमर, व्हेरी गुड. कस्टमरचे नावं माझ्यासाठी कामाला असू शकतात. का? कारण की सेम कस्टमरनी किती वेळा विकत घेतलंय हे पण मला कळेल. व्हेरी गुड. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी, हे तर मला इसेन्शियल आहे. मला कळायला पाहिजे की माझ्या दुकानामधले कोणत्या कॅटेगरीचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त विकले जातात, हे पण मला बघितलं पाहिजे ना. त्याच्याच बेसिसवरती जे तुम्ही नॉर्मली डिसिजन घेऊ शकत नाहीत, तुमच्या डेटा सायन्सच्या पद्धतीने तुम्ही पटापट डिसिजन घेऊ शकाल. आणि हे जर आपण ॲनालिसिस शिकलो, तर ह्या ॲनालिसिसला ऑटोमॅटिक जर करता आलं, म्हणजेच काय, म्हणजे तुम्ही AI फीचर बनवत आहात, ज्याच्यामध्ये सुपर मार्केट डेटा ऑटोमॅटिकली ॲनालाइज करून तुम्हाला एक सजेशन देतायत की तुमच्या शॉपमध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्यामुळे जास्त सेल वाढतोय, कोणत्या गोष्टी काढून टाकल्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल, तुम्हाला मार्केटिंग कशी केली पाहिजे, शॉपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय पोस्टर्स लावले पाहिजे का, हे केलं पाहिजे का, कोणत्या रिजनमधून जास्त सेल येतोय, प्रॉफिट किती दिलं, सॉरी डिस्काउंट किती दिलं पाहिजे, प्रॉफिट कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जास्त आहे, कुठं कमी आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला बघायचं आहे. इथे सब कॅटेगरी पण आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे लोकेशन पण आहे, सिटी. तमिळनाडूमध्ये असं नाहीये की आपल्याकडे लोकेशन नाहीये. सो व्हेरी गुड डेटा सेट. म्हणजे हा मला आवडलाय की डेटा सेट खूप जास्त चांगला आहे आणि हेच तर आपल्याला पाहिजे होतं. चांगला कशावरून ठरवला मी? कारण की सर अशा टाइपचा जर डेटा असेल, तर तुम्हाला म्हणायला पाहिजे की सर इट इज व्हेरी गुड टू अॅनलाइज विथ द डिफरंट फॅक्टर्स. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जेवढे कॉलम असतात ना, तेवढे आपले फॅक्टर असतात. म्हणजे ऑर्डर आयडी पण एक फॅक्टर आहे. पण त्याच्या बेसिसवरती अनालिसिस होऊ शकतं का काही? नाही. का? ऑर्डर आयडीच्या बेसिसवरती काय करणार तुम्ही? दिस इज कॉल्ड ॲज प्रायमरी की ऑर दिस इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी आयडेंटिफायर. प्रायमरी आयडेंटिफायर किंवा प्रायमरी कीचा अर्थ असतो की ज्याच्या व्हॅल्यू युनिक आहेत. युनिक आहेत म्हणजे काय? की ज्याच्या व्हॅल्यू अशा आहेत की विच कॉम्प्युटर जनरेटेड ऑर विच काय म्हणू शकतो आपण, की विच ओनली
विच कॅन बी ट्रीटेड ॲज ओनली सिरियल नंबर. किंवा असं असतं ना की तिकीट नंबर्स असतात बघा, तिकीट नंबर. ठीक आहे, ABCD 005, ABCD 006, ABCD 008, ABCD 0014, असं काही पण होऊ शकतात. तिथं सिरियल नंबर नाही आहे, पण तिकीट नंबर्स आर ऑल्सो प्रायमरी की, म्हणजे युनिक आहेत. तिथे आपण ॲनालिसिस नाही करू शकत. हा, ॲनालिसिस केल्याच्या नंतर आपल्याला आयडेंटिफाय जर करायचं ना की हा साऊथ रिजनमध्ये, ठीक आहे, साऊथ रिजनमध्ये एक कोणतं तरी सिटी आहे ज्या सिटीमध्ये ना खूप जास्त सेल होत आहे. मग ते सिटी कोणतं आहे, की ते सिटी कृष्णानगरी आहे, ठीक आहे, कृष्णनगरी आहे का, धर्मापुरी आहे का, उटी आहे, उटी, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, आणि ते फाइंड आउट केल्याच्या नंतर तिथं कोणत्या कोणत्या कस्टमर्सनी आपल्याकडून प्रॉडक्ट विकत घेतले हे जर बघायचं असेल तर दॅट विल बी फाउंड फ्रॉम द ऑर्डर आय डी. म्हणजे ऑर्डर आय डी, तिकीट नंबर, रोल नंबर, ठीक आहे, एक्झाम नंबर, ही कसे फील्ड आहेत, दीज आर कॉल्ड एज प्रायमरी की. म्हणजे अशा फील्ड आहेत की ज्या ॲनालिसिसमध्ये कामाला येत नाहीत, पण ॲनालिसिस झाल्याच्या नंतर जर आपल्याला काही सर्च करायचं आहे पूर्ण डेटा सेटमध्ये, तर मी असं सापडू शकतो का की उटीमध्ये किती सेल झाला आहे, परेशान होऊन जाईल ना मी. इथं मला बघावं लागेल, इथं पण एक उटीचा सेल आहे, मग खाली पण कुठेतरी उटी आहे, मग अजून कुठेतरी खाली उटी आहे. हे बघण्यापेक्षा मला काय पाहिजे होतं, उटीमध्ये रमेश नावाच्या रमेश नावाच्या कस्टमरनी कितीदा माझ्याकडून ग्रॉसरी विकत घेतली. सिंपल आहे. ठीक आहे, मग आपण कसं करू शकतो, काहीतरी एकदा चेक करू शकतो की इथे सर्च कोणाच्या नावावर करणार, रमेश, सुरेश ह्या नावामध्ये आपल्याला सर्च करावं लागेल. जर आपल्याला ते नाही बघायचं आहे, ठीक आहे, जर ते नाही बघायचं आहे, कोणी जर बिल आणलं, ठीक आहे, सहसा असं असतं की इफ यू वॉन्ट टू क्लेम द वॉरंटी ऑर गॅरंटी, समजा तुम्ही बिल आणलं आणि तुम्ही सांगितलं की मी तुमच्याकडून एक लॅपटॉप नेला होता ज्याच्यामध्ये ना थोडं प्रॉब्लेम आहे, मला रिपेअर करून द्या. तर लॅपटॉप ओनर तुम्हाला काय बघतो की ठीक आहे मी रिपेअर तर करून देतो, पण तुम्ही बिल आणलंय का. तर कारण की त्या बिलवर डेट लिहिलेली असते आणि डेटनुसार मला कळतं की फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला द्यायचं आहे रिपेअरिंग, का तुमची वॉरंटी संपली आहे आणि तुम्हाला पेड सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. मग तुम्ही ज्यावेळेस बिल दाखवतात तर ते बिल खरं आहे का नाही कसं चेक करतात. बिलवरती ऑर्डर आय डी असतो, ऑर्डर नंबर असतो, बिल नंबर असतो, काहीतरी असतो जो तुम्ही एंटर केला तुमच्या डेटा सेटमध्ये तर सापडतो की हा आहे, अशा टाईपचं बिल खरंच आहे. अँड देन डन, यू कॅन प्रोव्हाइड द सर्व्हिसेस. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याकडे इथे आता वेगवेगळ्या टाईपचे ना सगळे वेगवेगळ्या टाईपचे कॉलम आहेत. तर हा माझ्यासाठी ऑर्डर आय डी एक टाईपचा फॅक्टर नाही आहे, फक्त एक कॉलम आहे सध्यासाठी तरी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग कस्टमर्स आहे. व्हेरी गुड, दिस कॅन बी अ फॅक्टर. म्हणजे कोणता कस्टमर रिपीट होतोय, कोणता कस्टमर नवीन येतोय, हे जर मला बघायचं आहे तर कस्टमर एक माझा फॅक्टर असू शकतो. फॅक्टरला कधी कधी इंडस्ट्रीमध्ये पॅरामीटरही म्हणतात. इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काय, मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉब करणार किंवा ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करणार किंवा ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाणार इंटर्नशिपला वगैरे काही पण, तर त्यावेळेस लोक असे शब्द वापरतात. व्हॉट आर द फॅक्टर्स, व्हॉट आर द पॅरामीटर्स. पॅरामीटर्स आर नथिंग बट द कॉलम्स. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅटेगरी आहे, सब कॅटेगरी आहे, सिटी आहे, ऑर्डर डेट असू शकते का, येस, कारण की एकाच दिवशी किती सेल झाला आपल्याला कळेल ना. करेक्ट ऑर नॉट. म्हणजे समजा मी म्हणलं 16 सप्टेंबरला किती सेल झाला आहे, वी कॅन चेक. 17 सप्टेंबरला किती सेल झाला आहे, वी कॅन चेक. करेक्ट. 16 सप्टेंबरला कस्टमर किती आलेत, वी कॅन ऑल्सो चेक दॅट. ठीक आहे, सेल किती झाला आणि कस्टमर किती आलेत मध्ये फरक आहे. सेल 1,000 रुपयाचा होऊ शकतो, पण कस्टमर एकच आला. एकाच कस्टमरनी 1,000 रुपयाचा म्हणजे काय म्हणतात सुपर मार्केटमधून ग्रॉसरी विकत घेतली. पण असं पण होऊ शकतं की 10 वेगवेगळे कस्टमर्स आलेत आणि त्यांनी कोणी 50 रुपयाचं काही घेतलंय, कोणी 300 रुपयाचं घेतलंय, कोणी 100 रुपयाचं घेतलंय, कोणी 50 रुपयाचं घेतलंय परत. अशा टाईपचं होऊ शकतं. म्हणजे आपला इंटेन्शन काय आहे ते बघितलं पाहिजे आपण, की दोन्ही दिवशी 1,000 रुपये आले इन्कम, बट एका दिवशी फक्त एकच कस्टमर आला आणि एका दिवशी 10 कस्टमर आले. सो विच इज गुड. काही सांगता येत नाही सर. का, कारण की सर इट डिपेंड्स अपॉन द ऑब्जेक्टिव्ह. नाही सांगता येत असं आपल्याला. करेक्ट. तर आपल्याकडे जर असे प्रश्न पडले की सर वेल्लोर नावाचं एक सिटी आहे आणि एक उटी नावाचं सिटी आहे. वेल्लोरमध्ये 1,000 कस्टमर येतात मला रोज रोज 1,000 कस्टमर येतात, पण उटीमध्ये फक्त 100 कस्टमर येतात रोज. तर कुठे मला प्रॉफिट जास्त आहे, वेल्लोरमध्ये का उटीमध्ये. रॉंग. जर तुम्ही म्हणत असाल की सर वेल्लोरमध्ये, माहिती नाही वेल्लोरमध्ये 1,000 लोक जे घेत आहेत ना ते काय घेत आहेत, उटीमध्ये 100 लोक काय घेत आहेत. हा, इमॅजिन करा की ठीक आहे चला वेल्लोरमध्ये पण लोक ना 1,000 रुपयाची शॉपिंग करतात.
सगळे लोक 1,000 किंवा 1,000 पेक्षा जास्त. उटीमध्ये पण तसंच करतात. पण उटी इज द हिल स्टेशन. तसं जर तुम्ही बघायला गेलं तर उटी इज द हिल स्टेशन. त्याच्या प्राइसिंग वेगळ्या आहेत. म्हणजे इथे जर माझं एक शॉप आहे उटीमध्ये ह्या लोकेशनला, तर तिथले MRP थोडेसे हाय आहेत, थोडेसे हाय, आणि वेल्लोरमध्ये नॉर्मल आहे. म्हणजे असं इमॅजिन करू शकता की वेल्लोरमध्ये थोडं डिस्काउंट देतोय, उटीमध्ये डिस्काउंट नाही देतोय. का? कारण की तिथे सामान न्यायला हिल स्टेशनवर वगैरे कदाचित थोडंसं अवघड असेल. करेक्ट. सो अशा वेगवेगळ्या टाईपचे रिझन असू शकतात, माहिती नाही आपल्याला, त्यामुळे जजमेंट लगेच नाही पास करता येत. हा आपल्याला डेटा सेट अनालाइज करायचा. आणि तुम्ही जर ह्याचे कॉलम्स रोज बघितले तर खूप सारे रोज आहेत. ठीक आहे, कसे बघायचे मग रोज? आपण सगळ्यात पहिले वर यायला पाहिजे. मागच्या वेळेस सांगितलं होतं कंट्रोल की दाबून ठेवा. तुमच्या लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये कंट्रोल की असते लेफ्ट साईडला सगळ्यात खाली. तर लेफ्ट साईडला CTRL नावाचं जे कंट्रोल बटन त्याला दाबून ठेवा. मी दाबून ठेवलं आता. आणि राईट साईडला एक ॲरो की असते, अप डाऊन लेफ्ट राईट, त्याच्यातला ना डाऊन ॲरो की दाबायची एकदाच. बघा, डाऊन ॲरो की दाबलं की कंट्रोल सोडा. डाऊन ॲरो की दाबल्याच्या नंतरही कंट्रोल तुम्ही धरून ठेवलं तरी चालेल, आणि नंतर सोडा. आता मी चेक केलं, 9,995 रोज आहेत. व्हेरी गुड. तुम्हाला आवडला डेटा सेट इज सुटेबल फॉर द अनालिसिस. ह्या डेटावरती आपल्याला अनालिसिस सुरू करायचं आहे. सगळ्यात पहिले मी काय करतोय की डेटा क्लिनिंग प्रोसेस करतोय. तर डेटा क्लिनिंग काय असते आपल्याला हे बघायचं आहे. Data cleaning is the process in which we remove unwanted data from the dataset. I repeat, data cleaning is the process in which we remove unnecessary data from our file or from our dataset. जे नाही पाहिजे आपल्याला ते काढू शकतो. मेनी स्टुडंट्स आर नॉट अंडरस्टँडिंग दिस कन्सेप्ट. खूप साऱ्या स्टुडंटला हे कळत नाही की सर, रॉ डेटा म्हणजे जो खराब डेटा आहे तो खराब डेटा काढून टाकणे म्हणजे काय. सगळ्यात पहिले तुम्हाला समजून तर घ्यावं लागेल ना खराब डेटा कशाला म्हणतात. करेक्ट. आता ऑर्डर आयडीची मला गरज आहे का? नाही. तर मी त्याला काढू शकतो का? येस. म्हणजे तो माझ्यासाठी काय अनवॉन्टेड डेटा सेट आहे. राईट. आता सेकंड गोष्ट, आता कस्टमरचे नावं मला पाहिजेत का? आत्ताच तुम्ही म्हणला होता सर की येस वी कॅन अनालिसिस, वी कॅन डू द अनालिसिस बेस्ड ऑन द कस्टमर. बरोबर. म्हणजे किती कस्टमरनी रिपीट घेतलंय, किती कस्टमरनी रिपीट नाही घेतलंय, नवीन कस्टमर्स कोण होते. ठीक आहे. 2016 मध्ये कोण किती नवीन कस्टमर होते, 2017 मध्ये किती नवीन कस्टमर होते, 2016 मध्ये किती रेग्युलर कस्टमर होते रिपीटिंग, आणि 2017 मध्ये किती रिपीटिंग रेग्युलर कस्टमर होते. हे सगळं अनालिसिस करण्यासाठी नावं तर लागतील आपल्याला. ठीक आहे. सेम कॅटेगरी इज ऑल्सो युजफुल. सब कॅटेगरी पण महत्वाची आहे, सिटी महत्वाची आहे, ऑर्डर डेट महत्वाची आहे, रिजन महत्वाचं आहे, सेल्स, डिस्काउंट, प्रॉफिट सगळं महत्वाचं आहे. स्टेट महत्वाचं आहे का? सर, सिंपल गोष्ट आहे. जर सगळीकडे स्टेट, आता तुम्ही जर नीट बघितलं तर सगळीकडे स्टेट जर तमिळनाडूच आहे, सगळीकडे स्टेट जर तमिळनाडू आहे, तर ह्या कॉलमची गरज काय आहे आपल्याला? ह्या कॉलमची गरज नाही आहे. अँड दॅट इज वाय स्टेट जर आहे किंवा नाही आहे, ऑल द डेटा इज ओनली अबाउट तमिळनाडू. हा, इफ द डेटा कन्सिस्ट ऑफ तमिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, UP, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश एक्सेट्रा, तर दिस इज ऑल्सो युजफुल कॉलम फॉर मी, दिस इज ऑल्सो युजफुल पॅरामीटर फॉर मी. पण हे आपल्याला कशावर डिपेंड होतं? दिस डिपेंड्स अपॉन द फॅक्टर. ठीक आहे. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला सांगितलं की मला फक्त एक अनालिसिस करायचंय लोकेशन वाईज प्रॉफिट. आय वॉन्ट टू अनालाइज लोकेशन वाईज प्रॉफिट. म्हणजे काय सर? सिटी, लोकेशन म्हणजे काय? सिटी आणि प्रॉफिट. ओनली 2 कॉलम्स आर इम्पॉर्टंट. ऑल अदर कॉलम्स आर अनवॉन्टेड कॉलम्स. म्हणजे मी काय करेल, बाकी सगळे कॉलम रिमूव्ह करून टाकेल. समजलं का नाही समजलं? भरपूर लोकांना ही गोष्ट समजत नाही. मेनी स्टुडंट्स डोंट अंडरस्टँड दिस. आय रिपीट, समजा मला सिटी वाईज प्रॉफिट अनालाइज करायचं. कोणत्या सिटीमध्ये जास्त प्रॉफिट आहे, कोणत्या सिटीमध्ये कमी प्रॉफिट आहे. मला नाही पाहिजे कधी प्रॉफिट होतं. आय डोंट वॉन्ट डेट, आय डोंट वॉन्ट सेल्स, आय डोंट वॉन्ट डिस्काउंट, आय डोंट वॉन्ट कॅटेगरी, कस्टमर नेम, नथिंग. मला फक्त सिम्पल बघायचंय टिल टुडे विच सिटी इज गिव्हिंग मी मोर प्रॉफिट, विच सिटी इज गिव्हिंग मी लेस प्रॉफिट. सो सिटी अँड प्रॉफिट आर ओनली इम्पॉर्टंट फॉर मी. अदर कॉलम्स आर नॉट इम्पॉर्टंट फॉर मी. दुसरे कोणतेच कॉलम नाही आहेत. म्हणजे काय? एव्हरीथिंग इज डिपेंडेंट ऑन युअर ऑब्जेक्टिव्ह. सगळं काही तुमच्या
ऑब्जेक्टिव्हवर डिपेंड करत आहे. म्हणूनच मी अजून अनालिसिस सुरू नाही केलाय. ठीक आहे का? कारण की तुम्हाला शिकवायचंय की तुमचे पहिले ना ऑब्जेक्टिव्ह पाहिजेत, क्लिअर पाहिजेत. मग ऑब्जेक्टिव्ह कोण बनवतं, कुठून बनवतं? सर पटापट तुम्ही ऑब्जेक्टिव्ह का नाही सांगत? कारण की ऑब्जेक्टिव्ह कोणालाच माहीत नसतात. तुम्हाला तुमचे ऑब्जेक्टिव्ह सापडावे लागतात आणि हेच कसे सापडायचे आहेत हे आपल्याला शिकायचं आहे. आता हे सापडावे लागतात म्हणजे काय सर? कोणत्या कंपनीमध्ये सिंपल आहे ना सर, की आमच्या कंपनीमध्ये प्रॉफिट नाही होतंय, आम्ही लॉसच करतोय. हे कुठून कळतं? तुमच्या बँकमधून कळतं. बँकमध्ये दिसतायत की अरे पैसे आमचे जात आहेत. पण का जात आहेत हे जर सर्च करायचं आहे, तर तुम्हाला हे अनालिसिस करावं लागतं. बनला तुमचा ऑब्जेक्टिव्ह. तर तुम्हाला डायरेक्ट कोणी सांगितलं का? नाही. तुमच्या कंपनीमध्ये जे प्रॉब्लेम आहेत, ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला अनालिसिस करावं लागतं. त्याला आपल्याला म्हणतात की वी हॅव टू फाइंड अवर ऑब्जेक्टिव्ह. करेक्ट? येस. अशा प्रकारे आपल्याला ऑब्जेक्टिव्हकडे जायचं आहे पहिले. ठीक आहे? आणि मग आपण, कारण की व्हॉट इज डेटा क्लिनिंग? रिमूव्ह द अननेसेसरी डेटा. डेटा कॅन बी कॉलम और रोज ऑल्सो. समजा मला म्हणायचं की आय वॉन्ट टू अनालाइज ओनली थ्री थ्री ट्रान्झॅक्शन्स. 3 ट्रान्झॅक्शन म्हणजे नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 ट्रान्झॅक्शन. इथून खालचा सगळा डेटा माझ्यासाठी अननेसेसरी आहे. सगळा डेटा अननेसेसरी आहे. फक्त पहिले 3 ट्रान्झॅक्शन आहेत. म्हणजे काय? डेटा इज रोज अँड कॉलम. डेटा कॅन बी रोज अँड कॉलम. डेटा कॉलम मधला जर पाहिजे नसेल तर मी काढून टाकेल. रोज पाहिजे नसतील तर रोजही काढू शकतो. असं नाही की फक्त कॉलमच काढले पाहिजे. ठीक आहे? पण ह्याच्यासाठी डेटा क्लिनिंग तर तुम्हाला समजली आहे. सिंपल आहे. रिमूव्ह द अननेसेसरी डेटा. बट हाऊ टू रिमूव्ह, व्हाय टू रिमूव्ह, वेन टू रिमूव्ह अँड विच टू रिमूव्ह, विच डेटा टू रिमूव्ह. हे करण्यासाठी वी हॅव सिंपल कंडिशन. डिफाईन युअर ऑब्जेक्टिव्ह. तुमचा उद्देश क्लिअर करा. काय तुमचा उद्देश आहे? देन यू हॅव टू लर्न हाऊ टू डिफाईन युअर ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात की तुमचे ऑब्जेक्टिव्ह कसे डिफाईन करायचे.